जेजुरीमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा उधळताना आगीचा भडका उडाला आणि भंडाराचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे 18 जण प्रचंड जखमी झालेले आहेत। कापूर जळत असताना भंडारा पडल्यामुळे हा मोठा स्फोट झालेला आणि यामध्ये राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक भाजले गेल्याचं समोर आलेलं आहे। भाजलेल्या जखमींना तातडीने खासगी तसंच सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत। जितेंद्र, काय नेमकं सगळं घडलेलं आणि सध्या जे जखमी आहेत त्यांच्यावरती कुठे उपचार सुरू आहेत? आम्ही आपण बघितलंय की संपूर्ण राज्यामध्ये नगर परिषदेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक जणाचं मत असतं की आपल्या दैवताला नतमस्तक व्हावे आणि त्याच माध्यमातून आज दुपारी 3-3:30च्या दरम्यान जेजुरी गडाच्या ठिकाणी गेल्यानंतर भंडारा उधळण केली जात होती आणि या भंडारा उधळण करत असताना यापूर्वी देखील वारंवार सांगितलं जात होतं की या भंडाऱ्यामध्ये केमिकल युक्त हा भंडारा त्या ठिकाणी उधळला जातो आणि ह्याच्यावर कुठलं तरी निर्बंध आणलं पाहिजेत। या संदर्भात आवाज देखील उठवला होता, या संदर्भात आंदोलन देखील झालं होतं, परंतु याच्यानंतर आज ही सर्व जी आपण बघितलंय की निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना हा मोठ्या प्रमाणात हा भंडारा कुठून आला आणि वरून उधळण करत असताना ज्वालाग्रही त्याला ती मिळाल्यानंतर या भंडाऱ्याने पेट घेतला आणि त्याच्यामध्ये 16 जण जखमी झालेले आहेत। त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। काहींचे चेहरे होरपळलेले आहेत, काहींचे केस जळालेले आहेत आणि असं असताना सगळ्यांची धांदल उडाली होती त्या ठिकाणी आणि प्रत्येक जण या जी जखमी झालेले आहेत यांना दवाखान्यामध्ये कसं तात्काळ नेता येईल यासाठी प्रयत्न करत होते। नंतर आपल्याला सायंकाळी उशिरा हा व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आपण ही सध्या बातमी आपल्या निश्चित जितेंद्र, आपण सध्या व्हिडिओमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात खरं तर जल्लोष कार्यकर्त्यांचा बघायला मिळतो, मात्र यामध्येच ही घटना घडलेली आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।